विचार करा, 2 मुलं असतील किंवा 1 मुलं असेल तर सांभाळणं किती कठीण जातं किंवा त्यांच्या डिमांड्स आणि त्यांचं वागणं, बोलणं सगळंच पालक म्हटलं की आपल्याला असं वाटतं अरे काय करू मी यांचं. तर चीपर बाय द डझन नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्या माणसाला 12 मुलं असतात. आता या 12 मुलांचं तो सगळं करत असतो आणि त्याची बायको आणि तो इतके गंमतशीर किस्से त्या पुस्तकामध्ये आहे. मराठी अनुवाद सुद्धा आहे चीपर बाय द डझनचा. जर तुम्हाला मुलांना सवय लावायची असेल वाचायची किंवा स्वतःला वाचायचं असेल आणि मुलांना कसं ट्रेन करायचं याच्या काही आयडिया घ्यायच्या असेल तर 1 नंबर पुस्तक आहे. साधी गोष्ट सांगते त्यातली की त्यांनी एक घर घेतलेलं असतं बरं का. ते एवढी मुलं, 12 मुलं, नवरा बायको, एवढं मोठं कुटुंब. ते काय करतात माहितीये, सगळ्यात पहिलं एका अतिशय साध्या म्हणजे असं मोडकळी सरायला घराच्या इथे जाऊन गाडी उभी करतात आणि म्हणतात हे बघा हे तुमचं घर आहे. सगळी मुलं एवढी वैतागतात, काय बाबा काय पप्पा तुम्ही हे कसलं घर घेतलंय, आम्हाला नाही राहायचंय याच्यामध्ये. ते म्हणतात ठीक आहे नाही राहायचंय का, दुसऱ्या घरासमोर जातात. दुसरं घर सर्वसाधारण असतं, तर त्या घरासमोर उभं केल्यावर ही मुलं म्हणतात अरे या घरात तर आम्ही पुरणारच नाही, आपण एवढे सगळेजण, आम्हाला नाही राहायचं त्या घरामध्ये. मग ते म्हणतात ठीक आहे, असं करून 3ऱ्या घरात जातात. ते म्हणतात की ठीक आहे जरा बरं आहे आम्ही ऍडजस्ट करू पण आम्हाला काही आवडलं नाहीये असं म्हटल्यानंतर ते म्हणतात चला गाडीत बसा. आणि मग त्यांनी जे खरं खरं घर घेतलं होतं त्या 4थ्या घरात ते मुलांना नेतात. तर ते घर मुलांना प्रचंड आवडतं, कारण त्यांना माहीत झालेलं असतं की आपण म्हणजे घर म्हटलं की कुठून कुठे आपल्या वडिलांनी आता प्रवास केलाय आणि आपल्याला आपल्या मनासारखं घर किती कष्टाने मिळवून दिलंय. तर ह्या सगळ्या अशा छान छान छोट्या छोट्या गोष्टी त्या कथेमध्ये आहे. आणि ते भाषा कशी शिकवतात, वेगळ्या भाषा शिकवतात, शिस्त कशी शिकवतात, खूप मजेशीर आहे. त्या व्हिडिओत सगळं सांगणं तर शक्य नाहीये, पण मी नक्की तुम्हाला सांगेल की तुम्ही ते पुस्तक वाचा, तुम्हाला खूप आवडेल. चीपर बाय द डझन.